श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जुलै वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, मोठी एकादशी असे अनेक नावाने ओळखले जाते. हिंदू कॅलेंडरमधील 4 पवित्र महिने असलेल्या चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीपासून सुरू होत असल्याने ही एकादशी विशेष मानली जाते. देवशयनी एकादशी म्हणजे देव भगवान विष्णू सृष्टीचा संपूर्ण कारभार भगवान शिवशंकरांच्या हाती सोपवून ते शयनी अवस्थेत प्रवेश करतात, जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजेच दूध महासागर शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात आणि म्हणून आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व हे खूप मोठे आहे. हा दिव्य विश्रांतीचा काळ एकूण 4 महिने असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो, ज्याला कार्तिकी एकादशी असे देखील म्हटले जाते. आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे, ज्याचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे असा होतो. या आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला वर्षभरातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होतं. तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणून या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबतच काही खास प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शनिवार आषाढी एकादशीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा, सुखसंपत्ती सर्व काही मिळेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. साक्षात विठ्ठलाची कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत, नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. प्रत्येक घरामध्ये उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी हा एक उपाय केलाच गेला पाहिजे. वर्षातून एकदा येणारी ही संधी जी आहे तर ती आपल्याला अजिबात सोडायची नाही. तर उद्या शनिवार आहे. आषाढी एकादशीला आपल्याला दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरच ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत. आता प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला व्रत करावे, परंतु ते आपल्याला सर्वांनाच शक्य होत नाही आणि म्हणून किमान आषाढी एकादशीचं व्रत तरी आपण सर्वांनी आवर्जून करावे. जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होतं. म्हणून घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना शक्य होईल त्यांनी सर्वांनी उद्या व्रत करून विष्णूंची पूजा करायची आहे.
जेव्हा आपण आषाढी एकादशीचं व्रत करतो तेव्हा आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी, समस्या, संकट, दुःख हे विठ्ठलाच्या कृपेने दूर होतात. आता या आषाढी एकादशीचा प्रारंभ शुक्रवारी 24 जुलैला सकाळी 9:12 होत आहे आणि उद्या शनिवारी 25 जुलैला सकाळी 11:34 संपणार आहे. उदय तिथीनुसार ही एकादशी तिथी उद्या 25 जुलैला येत असल्यामुळे उद्याच आपल्याला व्रत करायचं आहे. जे काही उपाय आणि सेवा आहे तर त्यासुद्धा आपल्याला उद्याच करायच्या आहेत. आणि 26 जुलैला म्हणजेच रविवारी हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते सोडलं जाणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे व्रत सोडण्याची जी वेळ आहे तर ती सकाळी 6:13 ते सकाळी 8:50 व्रत सोडण्याचा शुभ मुहूर्त आहे. तर या वेळेमध्ये तुम्हाला व्रत सोडणं शक्य झालं तर नक्कीच सोडा. नाही जमलं तर जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हे व्रत सोडू शकता. फक्त आषाढी एकादशीचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचं असतं. असं नाही की तुम्ही सकाळी व्रत केले आणि संध्याकाळी सोडून दिले तर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आता उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील, तुमच्या घराची, मुलांची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा, संपत्ती टिकत नसेल किंवा एखादा तुमचा उद्योग व्यवसाय आहे छोटा मोठा तर तो चांगला चालत नाही, त्यामध्ये काही ना काही समस्या येत असतील किंवा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरात हवा तसा पैसा येत नाही, आलेला पैसा हा कोणत्या मार्गाने घरातून निघून जातो. म्हणजे तिथे तुम्ही 50 रुपये कमावतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का तर अजिबात नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे आपल्या घरात एक प्रकारची सुख, शांतता, समृद्धी, एकत्रित कुटुंब असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. किंवा घरामध्ये प्रेम एकोपा असणे, कुठलेही दुःख, संकट नसणे, तर हेच प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्याला आयुष्यामध्ये पैसा तर हवा आहे, पैसा कमवण्यासाठीच आपण कष्ट मेहनत करत असतो, परंतु त्या पैशासोबतच आपल्याला घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आषाढी एकादशीला आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील वादविवाद, क्लेश, भांडणे, आजारपण हे देखील दूर होतात. आपलं घर जे आहे तर ते बाधामुक्त होतं आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट, विघ्न जे आहे तर ते येत नाही. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. बघा, आषाढी एकादशीचा दिवस हा खूप शुभ आणि पवित्र असतो. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्याला चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, कोणत्या वेळेत स्नान करायचं आहे याबद्दलचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. आपल्या देवघरातील पूजेची जागा जी आहे तर ती स्वच्छ करा. एका स्वच्छ कापडावर श्री विष्णू, श्रीकृष्ण किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा. दिवा आणि अगरबत्ती लावा. त्यानंतर फुले, तुळशीची पानं, चंदन, फळे आणि साधा नैवेद्य अर्पण करा. आता विष्णूंच्या पूजेमध्ये तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुळस ही अर्पण करायची आहे. त्यानंतर
भक्तिभावाने विष्णू किंवा विठ्ठलांची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उंबरठ्यावरती करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही घराची फरशी नाही पुसली तरीही चालेल. कारण बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही जीवजंतूची हत्या केली जात नाही आणि म्हणून आपण या दिवशी फरशा पुसल्या तर आपल्या घरामध्ये एखादा किडा असेल किंवा मुंग्या असेल तर त्या मरतात. म्हणून या दिवशी फरशी न पुसता आदल्या दिवशीच फरशी पुसून घ्यावी आणि उद्या फक्त तुम्हाला घराला संपूर्ण झाडून मारून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे, एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत. आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर, प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. जर तुमच्याकडे गोमूत्र आणि गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही हळदीसोबत त्या पाण्यात टाकू शकता. यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला व्यवस्थित पुसून काढायचं आहे. तसेच जिथे तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर तिथे तुळशीच्या आजूबाजूला सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे आणि तिथली जागासुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला उपाय करण्याच्या अगोदर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे. तर सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं. यानंतर एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे आणि यानंतर त्या कलशामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षतासुद्धा टाकायचे आहेत आणि त्यावरून एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घाला, लांब कापसाची वात लावून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांब्यावर त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्या हळदीची पेस्ट बनवायची आहेत किंवा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करताना ती हळदीची पेस्ट शिल्लक राहिली तर तीच तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी उजवी साईड असते तर त्या उजव्या साईडला त्या हळदीने तुम्हाला एक चौकोन काढायचा आहे. भरीव चौकोन काढायचा आहे. म्हणजे चौकोन काढल्यानंतर तो हळदीने व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो कलश आहे त्यावरती आपण दिवा ठेवला आहे तर हा जो कलश आहे तर हा कलश तुम्हाला त्या हळदीच्या भरीव चौकोनावरती ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापूरवडी आणि एक लवंग हा सुद्धा टाकायचा आहे. दिव्याला छान हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रांगोळीसुद्धा काढायची आहेत. गाय वासराची रांगोळी काढता आली तर तीच काढा किंवा विठ्ठलाची काढली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही गायीचे गोपद्म काढले तरीसुद्धा चालेल. या दिवशी पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी जी आहे तर ती काढायची आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी घराबाहेर रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद निर्माण होतो. तसेच देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचा हा एक मार्ग देखील मानला जातो. आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 7 किंवा 11 अशी तुळशीची पानं घ्यायची आहे. एक धागा घ्यायचा आहे. कलाव्याचा धागा असेल तर अतिशय उत्तम किंवा पांढरा धागा घ्या आणि त्याला हळद कुंकू लावून तो थोडा लाल पिवळा करून घ्या आणि यानंतर त्या धाग्यामुळे तुम्हाला ही तुळशीची पानं जी आहे तर ती बांधायची आहेत. म्हणजेच या 7 किंवा 11 तुळशीच्या पानांची एक माळ तुम्हाला बनवायची आहे. यानंतर ही माळ सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला घालायच्या आहेत किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला घालायच्या आहेत किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांच्या गळ्यात ही माळ घालायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा किमान 21 वेळा जप करायचा आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करायची आणि ती माळ पुन्हा काढून घ्यायची आहेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला ती टांगायची आहेत. जो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची जी चौकट असते तर वरच्या साईडला जिथे तुम्ही तोरण लावता तर तिथे तुम्हाला एका साईडला ही माळ जी आहे तर ती अडकवून द्यायची आहेत. आतल्या साईडने, बाहेरच्या साईडने कुठेही तुम्ही ही जी माळ जी आहे तर ती लावू शकता. आता बघा, जेव्हा आपण आषाढी एकादशीला तुळशीची माळ
ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतात तेव्हा आपल्या घरामध्ये असणारे दोष, इडापिडा, अलक्ष्मी, दरिद्रता जी आहे तर ते सगळं काही आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि आपल्या घरात पैसा, संपत्ती, लक्ष्मी ही आकर्षित होते आणि यामुळे घरातील गरिबी ही सुद्धा दूर होते. आपल्या घराची, मुलांची, कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे तर त्यालासुद्धा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायच्या आहेत. उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक स्वस्तिकसुद्धा काढा. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. उंबरठ्यावरती स्वस्तिक काढल्याने घरात मंगलमय गोष्टी या घडत असतात. त्याचबरोबर एक स्वस्तिक हळदीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे. जेव्हा हा मंत्र तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती लिहितात तेव्हा कुटुंबामध्ये मानसिक शांतता लाभते आणि कुटुंबातील नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते. बघा, या गोष्टी दिसायला किंवा ऐकायला खूप साध्या आणि सोप्या वाटतात, परंतु प्रत्येक गोष्टीचं एक धार्मिक महत्त्व आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या उंबरठ्याची पूजा करतात, उंबरठ्यावर या काही पवित्र वस्तू या दिवशी ठेवतात, तेव्हा तुम्हाला या आषाढी एकादशीचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होतं. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा सुद्धा तुम्हाला प्राप्त होतो. तसेच या दिवशी तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहेत. तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला छान रांगोळी काढायची आहे. तुपाचा दिवा हा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला गोपद्म जे आहे तर ते काढायचे आहेत. फक्त तुळशीची पूजा करताना तुळशीला जल अर्पण करू नका किंवा तुळशीची पानंसुद्धा तोडू नका, कारण या दिवशी तुळशीची पानं तोडणं किंवा तुळशीला जल अर्पण करणे हे वर्ज्य मानले गेले आहे. आता दुसऱ्या दिवशी ही तुळशीची माळ काय करायची, तुम्ही उपवास सोडल्यानंतरनं ती तुळशीची माळ काढून घ्यायची आहेत, निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत. जे जल असणार आहे तर ते तुळशीला अर्पण करा. त्यामधलं 1 रुपयाचं नाणं हे सुद्धा तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे आणि कलश हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात. दिवा सकाळी लावल्यानंतर संध्याकाळी सुद्धा तो दिवा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.